आमची जी निवडणूक प्रचार दौऱ्याची जी सांगता झाली ती सांगता फक्त डिंगोरे गावातील लोक एकत्र येऊन त्यांनी ती प्रचार दौऱ्याची सांगता केलेली आहे. मतदारसंघातील जर लोक सांगता सभेला बोलवले असते किंवा प्रचार दौऱ्याच्या समारोपाला बोलवले असते तर मला वाटतं डिंगोरे गावातील एक सुद्धा रस्ता रॅलीला शिल्लक राहिला नसता. अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली असती. परंतु आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या निधनामुळे पक्षाचा आदेश आला आणि नाही म्हटलं तरी सर्व राष्ट्रवादी परिवारावर दुःखाचं सावट आहे. आणि त्या दृष्टिकोनातून पक्षाने सांगितलं की कोणताही गाजावाजा किंवा कोणतेही वाद्य न वाजवता साध्या पद्धतीनं लोकांच्या घरोघर जाऊन प्रचार करा अशा पद्धतीचा आदेश पक्षाचा असल्यामुळं त्या ठिकाणी लोकांनी उत्स्फूर्त येऊन काल प्रचाराची सांगता केली आणि त्यांना या ठिकाणी कोणी बोलवलं नव्हतं. परंतु आपल्या तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांनी डिंगोरे गावामध्ये पदयात्रा काढली, प्रचाराची रॅली काढली आणि ती रॅली आपल्या कार्यकर्त्यांनी पाहिल्यानंतर त्यांनी सुद्धा या ठिकाणी ठरवलं की आपल्यासुद्धा सांगता सभेची रॅली गावात झाली पाहिजे आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव त्यामध्ये उभाटा गट असेल, राष्ट्रवादीचा तुतारी गट असेल, घड्याळाचा गट असेल, या काँग्रेस पक्ष असेल, या तिन्ही त्याचप्रमाणे RPI असेल, या पाचही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन कालच्या रॅलीचं नियोजन केलेलं आहे आणि आपण सुद्धा ती रॅली पाहिलेली आहे. तर त्या रॅलीचं वैशिष्ट्य म्हणजे लोक स्वयंस्फूर्तीने आले होते, कोणी कोणाला आणायला गेलं नव्हतं आणि मला वाटतं ही निवडणूक आता जनतेने हातात घेतलेली आहे. गेली 14-15 वर्ष आपण सर्वांच्या सुखदुःखात सामील झालेलो आहे. लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण सातत्यानं ज्या वेळेस समाजाला मदतीची गरज असेल त्या वेळेस आपण सातत्याने समाजामध्येच गेली 14 वर्ष मी काम करत आहे आणि ह्या गोष्टीचा विचार करून लोकांनी सुद्धा आता लोकांना सांगायला सुद्धा लागत नाही की तुम्ही आम्हाला मतदान करा असं जनतेला सांगावं लागत नाही. जनताच यावेळेस म्हणते तुमच्या कामाची दखल घेऊन आम्ही तुम्हाला मतदान करणार आहोत. अशा पद्धतीची परिस्थिती संपूर्ण मतदारसंघामध्ये आहे. मतदारसंघातील 4-5 गावांमधील अशी परिस्थिती राहील की कदाचित 90% पुढं त्या ठिकाणी घड्याळाला मतदान होईल आणि माझ्या माहितीप्रमाणे मतदारसंघातील सर्वच गावं 50% पुढं राहतील हे मी तुम्हाला आजच प्रचार दौऱ्याच्या सांगतेनंतर खात्रीनं सांगत आहे. लोकांची भावना या मतदारसंघातील जनतेची भावना फक्त एवढीच आहे की एवढी निस्वार्थीपणे कोणत्याही फळाची अपेक्षा न करता निस्वार्थीपणे जनतेची सेवा करणारा कार्यकर्ता आपल्याला मिळालेला आहे आणि त्याला जपलं पाहिजे अशी जनतेची प्रामाणिक इच्छा आहे आणि उद्याच्या मतदानातून आपल्याला ती निश्चितच 9 तारखेला दिसून येणार. तर संघामध्ये गेली 40 वर्ष मी काम करत आहे. स्वर्गीय वल्लभशेठ बेनके साहेब असतील, त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याचे युवा आमदार अतुल शेठ बेनके असतील, आपल्या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे असतील, त्याचप्रमाणे सत्यशीलदादा शेरकर असतील. ह्या सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची मला संधी मिळाली आणि हे काम करत असताना जनतेला चांगल्यात चांगलं आपल्याला जनतेसाठी काय करता येईल हे करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे आणि हे करत असताना पुढं ठेकेदारी केलेली आहे.
पुढं कोणाकडून टक्केवारी घेतलेली नाही. फक्त प्रत्येक गावामधील काम दर्जेदार झालं पाहिजे असा सातत्यानं आग्रह असायचा. आणि त्यातील कोणत्याही ठेकेदाराला जर आपण कधीही विचारलं, मी आपल्याला त्या ठेकेदारांची नावं सांगतो आणि आपण त्यांना जाऊन त्यांना विचारलं की अंकुश आमल्यांना तुम्ही काही टक्केवारी दिलेली आहे का, त्याच्यातल्या एका जरी ठेकेदारांनी सांगितलं की शेठने आम्हाला लय त्रास दिला आहे, तरी मी यापुढील काळात राजकारण करणार नाही असं ह्या ठिकाणी मी तुम्हाला खात्रीनं सांगतो. आज मतदारसंघामध्ये जे वातावरण किंवा जी परिस्थिती दिसत आहे याचं एकमेव कारण असं आहे की कोणत्याही गावात आपण पक्ष न पाहता ज्याला ज्याला मदतीची गरज आहे, ज्याला 24 तासात ज्यावेळेस कधीही मदत लागेल त्यावेळेस आपण केलेली आहे. त्यांनी माझ्या विरोधात काम केलं, त्यांनी माझा प्रचार केला नाही म्हणून त्याला कधी त्रास द्यायचा, त्याचं काम करायचं नाही असं कधी केलेलं नाही. आणि मला वाटतं निस्वार्थ भावनेने पंढरीच्या वारीसारखं जर राजकारण केलं तर माणसं आपोआप जोडली जातात. त्यासाठी स्वतंत्र असं काही करण्याची गरज नाही.